विश्लेषण आज आपण करणार आहोत। त्यासाठी नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो आवर मध्ये आपलं स्वागत करते। आता महायुतीचंच पाहना, इथे उल्हासनगरमध्ये भाजपच्या नाराजांनी श्रीकांत शिंदेंच्या साक्षीनं थेट शिवसेनेत प्रवेश घेतला आणि शिवसेनेत नाही स्थानिक आघाडीमध्ये प्रवेश घेतला। तर तिथे डोंबिवलीमध्ये शिंदेंच्या सेनेतनं भाजपनं मेगा भरती केली। त्यातही श्रीकांत शिंदेंचे जवळचे मानले जाणारे नेते भाजपमध्ये आणले। फक्त कल्याण डोंबिवली नाही तर राज्यात अनेक ठिकाणं जिथे शिंदेंच्या सेनेचं वर्चस्व आहे तिथे तिथे भाजपने तगड्या नेत्यांची भरती सुरू केली आहे। एक प्रकारे ऑपरेशन लोटसच सुरू आहे असं म्हणा ना, पण हे ऑपरेशन लोटस ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस सोबतच शिवसेनेच्या विरोधातही सुरू आहे आणि मग तर ठिकऱ्या उडणारच। मंगळवारच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये तर शिंदेंच्या मंत्र्यांनी मारलेली दांडी म्हणा, बहिष्कार म्हणा किंवा गैरहजेरी म्हणा, त्यामुळे जो राजकीय मेसेज जायचा होता तो गेला, पण त्याचे परिणामही मोठे झाले। भाजप शिवसेनेमध्ये अंतर वाढले, शिंदे कमालीचे नाराज आहेत असं ठळकपणे दिसू लागलं। आणि नेमकं याच टायमिंगवरती एकनाथ शिंदे दिल्लीत थेट अमित शहांच्या समोर पोहोचले। दोन्ही नेत्यांमध्ये 50 मिनिटं बैठक झाली। बैठकीतून पहिली बातमी आली ती शिंदेंच्या तक्रारीची। चव्हाणांनी शिवसेना नेते फोडण्याचा सपाटाच लावलाय अशी तक्रार केली गेली। शिवाय आम्हीच खरी शिवसेना असताना बाळासाहेबांच्या स्मारक ट्रस्टचं अध्यक्षपद उद्धव ठाकरेंना दिलं अशी देवेंद्र फडणवीसांबद्दलही तक्रार केली गेली। त्यावर अमित शहांनी शिंदेंना माझं सगळ्या घडामोडींवरती लक्ष आहे, मला बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत असं सांगितल्याचं कळतंय। शहांच्या भेटीनंतर तातडीने माध्यमांना प्रतिक्रिया देण्यासाठी आलेले शिंदे काय म्हणाले ते आपण आधी पाहूयात। तो विषय काल संपलेला आहे। तो विषयाला एवढा मी गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही। त्यामुळे तो विषय काल संपला। तिकडे मुख्यमंत्री होते, मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातले लीडर आहेत, मी शिवसेनेचा लीडर आहे। त्यामुळे आम्ही आमच्या लोकांना जे काही सांगायचं ते काल ठरलेलं आहे। अतिशय चांगली चर्चा झाली, त्यांचं अभिनंदन केलं आणि अतिशय मोठा दैदिप्यमान असा लँडस्लाईड विक्ट्री बिहारमध्ये एनडीएला मिळाली आणि एनडीएचा घटक पक्ष म्हणून शिवसेनेला देखील त्याचा आनंद आहे। आणि म्हणून मग जाता जाता त्यांना भेटणं, त्यांचं अभिनंदन करणं, शुभेच्छा देणं हे झालं। पण आता असं आहे की बिहारचा निकाल तर लागलाय 14 नोव्हेंबरला। त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी शिंदेंनी हा मुहूर्त निवडलाय, तोही असा भाजपचं ऑपरेशन लोटस आणि शिंदेंच्या मंत्र्यांनी कॅबिनेटवरती टाकलेल्या बहिष्कारानंतरचा मुहूर्त। त्यामुळे 50 मिनिटांच्या बैठकीमध्ये फक्त शुभेच्छाच दिल्या असतील का असेच प्रश्न उपस्थित करत शिंदेंना टार्गेटही केलं जातंय। पण कालच्या वक्तव्यांमध्ये शिंदेंनी महायुतीला वाद संपलाय असा दावाही केलाय। याच हाय व्होल्टेज बैठकीवरती होता आजचा आपला प्रश्न। आता तो प्रश्न पाहण्यासाठी आपण पोल सेंटरला जाऊयात आणि आजचा प्रश्न पाहूयात। यावरती तुम्ही अजूनही वोट देऊ शकता। आमचा प्रश्न अजूनही लाईव्ह आहे। आजचा प्रश्न आहे, अमित शहा एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर महायुतीतील कुरघोड्यांचं राजकारण थांबेल असं वाटतं का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत। अजूनही प्रश्न लाईव्ह आहे आणि हा प्रश्न पडण्याचं आणखीन एक कारण आहे, ते म्हणजे आज सकाळपासून महायुतीच्या नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया। त्याचा ठळक अर्थ असा निघतो की शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांच्या